ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय। त्या ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रस्तावना आणि उपोद्घात याचा थोडा विचार करू। मुळात हा ग्रंथ काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे इत्यादिकांचा आपल्याला आधी विचार करायचा आहे। मुकुंदमाला हा ग्रंथ राजा कुळशेखर आळवार या राजा आहे आणि संत आहे अशा कवीने निर्माण केलेला आहे। भगवंताची भक्ती हा याचा प्रधान विषय आहे। यामध्ये सांगितलेले विचार काय आहे त्याचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायचा आहे, परंतु हे आळवार संत कोण याचा थोडा विचार करू आणि मुकुंदमाला या नावाचा विचार करू। दक्षिणेमध्ये तमिळ प्रांतामध्ये आळवार नावाची एक संतांची फार मोठी परंपरा आहे। 12 संतांची त्यामध्ये नावं घेतली जातात। त्यामध्येच आंडाळ ही एक महिला संत सांगितली जाते। वैष्णव संप्रदायातील हे सर्व जे संत आहेत ते अत्यंत मोठे विष्णूचे भक्त होते। त्यामधलाच हा एक राजा कुळशेखर आळवार। जन्माने राजा असून देखील भगवंताचा अत्यंत परमभक्त होता आणि त्याचंच वर्णन करणारा या ग्रंथामधला जो पहिला श्लोक आहे, प्रत्यक्षात आत्ता आपण मंगलाचरण म्हणून या ग्रंथाचं मंगलाचरण म्हणून त्या राजाचं वर्णन करणारा आणि ग्रंथाचा स्वतःचा पहिला असे 2 श्लोक पाहिले। त्याचा अर्थ काय याचा आपण विचार नंतर करणारच आहोत, परंतु राजा म्हणून तो जरी प्रजेचं रक्षण करत असला तरी तो भगवंताचा अत्यंत श्रेष्ठ भक्त होता हे त्याचं नामाभिधान सांगणारा जो शब्द आहे तो म्हणजेच आळवार। या नावाच्या आळवार या नावाच्या व्युत्पत्तीचा विचार करत असताना प्रत्यक्षात आळवार हा जो शब्द आहे याचा अर्थ राजा असाच होतो। जो राज्यकर्ता आहे, ईशनकर्ता आहे त्याला आळवार असं म्हणतात। परंतु असं जरी असलं तरी देखील व्युत्पत्तीकारांनी दुसरा जो अर्थ सांगितला तो आळवर असे 2 शब्द घेऊन सांगितला। म्हणजेच जो बुडालेला आहे, अळ या शब्दाचा अर्थ बुडालेला। आता तमिळ उच्चारांकडे थोडं दुर्लक्ष करा, शब्दाचा जो विचार आहे त्याच्याकडे लक्ष द्या। त्या पहिला जो शब्द आहे आळ त्याचा अर्थ आहे बुडालेला, नित्य मग्न असणारा, आणि वर म्हणजे श्रेष्ठ। तर श्रेष्ठ म्हणजे जो परमात्म्याच्या चिंतनामध्ये नित्य मग्न आहे त्याला आळवार असं म्हणतात आणि ती ते संतांची परंपरा आहे। जे नित्य भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न आहेत अशा त्यांना आळवार अशी म्हणण्याची प्रथा सुरू झाली। व्युत्पत्तीकारांनी शब्दाच्या व्युत्पत्तीकारांनी हा अशा शब्दाचा अर्थ सांगितला। तर हा राजा नित्य भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असायचा आणि त्यानेच भगवंताची स्तुती करणारी श्लोकांची जी माला बनवली तीच मुकुंदमाला या नावाने प्रसिद्ध आहे। तोच तो हा ग्रंथ आहे। त्यामुळे मुकुंदमाला या ग्रंथाचा आपल्याला विचार करत असताना आधी या मुकुंदमाला या नामाभिधानाचा विचार करायचा आहे।
मुकुंद म्हणजे काय? आपल्याला मुकुंद हे नाव भगवंताचं ऐकून माहितीच आहे, परंतु मुकुंद म्हणजे काय? तर मुक्तिम ददाति इति मुकुंदः, मुक्तिदः एव मुकुंदः. आता मुक्तिद याचं मुकुंद कसं झालं? तर निरुक्तिकारांनी त्याचं समर्थन केलंय की अक्षरसाम्यामुळे त्याच्यामध्ये मुक्तिदचं मुकुंद होऊ शकतं, परंतु ते कधी होतं इत्यादिकाचा निरुक्ताचा विचार स्वतंत्र आहे. प्रत्येक वेळेला अक्षराची साम्य दशा आहे, अक्षर साम्य आहे म्हणून त्याच्यापासूनच तो शब्द निर्माण झाला पाहिजे असा नियम नव्हे. आचार्यांनी भाष्यामध्ये विष्णू सहस्रनामावरचं जे भाष्य आहे त्याच्यामध्ये मुकुंद हा शब्द आलेला आहे. तिथे मुकुंद शब्दाची व्याख्या करत असताना म्हटलं मुक्तिदः, मुक्तिम ददाति इति मुकुंदः हेच सांगितलं. परंतु मुक्ती द आहेत म्हणून मुकुंद आहेत हे म्हणत असताना तो जो धातू आहे त्या शब्दाचा तो पुरुषोदरादी गणामध्ये असल्यामुळे तिथे हे स्वातंत्र्य आहे. म्हणून प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी हे अक्षरसाम्यामुळे अर्थसाम्याचं स्वातंत्र्य असेलच असं नाही, परंतु तो विचार निरुक्ताचा. तर या ग्रंथाचं महत्व काय किंवा या ग्रंथाचा मुख्य गाभा काय याचा विचार करत असताना हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. मुकुंदमाला भगवंताचं वर्णन करणारा, भगवंताप्रती भक्ती दृढ करणारा आणि आपल्या अंतःकरणातील संशय, अभिमान, अहंकार याला दूर करणारा हा ग्रंथ आहे. मग या ग्रंथामध्ये भक्तिप्रधान असेल तर प्रश्न असा येतो, ज्ञान आणि वैराग्य नाही का? तर ते देखील आहे. होतं असं, आपल्या विचाराच्या, संप्रदायाच्या, परंपरेच्या अभिनिवेशामुळे कधी कधी एकांगी विचार केला जातो. ग्रंथकार विचार करत नाही, परंतु त्या ग्रंथाचं चिंतन करणारा मात्र त्या दृष्टीने बरेचदा विचार करतो. तो विचार दूर ठेवला तर लक्षात येईल उपदेश तोच केलाय जो उपनिषदांनी सांगितला, जो वेदांनी सांगितला, परंतु तो सांगत असताना शिकवण्याची प्रक्रिया मात्र ही भक्तिप्रधान आहे. आणि याचं कारण असं आहे, ज्या वेळेला अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्हाला तो प्रतिपाद्य विषय पोहोचवायचा असतो त्यावेळेला अधिकाधिक लोकांची मन, अंतःकरण जाणून त्या दृष्टीने उपदेश करावा लागतो. जसा शिष्य, जशी त्याची प्रज्ञा, त्याप्रमाणे उपदेश. मग या ग्रंथामध्ये भक्तिप्रधानतेने जो उपदेश केला आहे त्याचा विचार करत असताना आधी भक्ती म्हणजे काय ते लक्षात घेऊ. प्रत्यक्षात भक्ती म्हणजे काय याच्या व्याख्या, याचा विचार बऱ्याच वेळेला झालेला असला, इतरत्र असेल किंवा इतर कोणत्या ठिकाणी असेल, तरी देखील या ठिकाणी आपल्याला तो विशेषत्वाने एकदा करायचा आहे. भजसेवायाम या धातूपासून भक्ती या शब्दाची व्युत्पत्ती आहे. भक्तीची व्याख्या करत असताना ज्या काही प्रधानत्वाने मला व्याख्या समोर ठेवायच्या त्या अशा आचार्यांनी केलेली व्याख्या. मोक्षकारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यपरे जगुः. मोक्षाची जी काही कारण आहेत त्यामध्ये भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणं म्हणजेच आत्मस्वरूपाचं नित्यचिंतन करणं हीच भक्ती आहे. परंतु ही भक्तीची परमाकाष्ठा आहे किंवा ही अत्यंत भक्तीची परमाकाष्ठा आहे किंवा अत्यंत परम व्याख्या. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या ठिकाणी भक्ती ही निर्गुणावस्थेच्या पलीकडे गेली आहे, रूपाच्या पलीकडे गेली आहे, अशी ती भक्ती. परंतु तो ज्ञानप्रधान जर विचार असला भक्तीचा तरी देखील त्याचं मूळ हे सगुण भक्तीतच आहे.
नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या करत असताना नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे व्याकुलतेती व्याकुलता इति व्याकुलतेती असा विचार सांगितला. पूजादिषु अनुरागः आत्मरती अविरोधेन या इतरांच्या व्याख्या सांगून नारदांनी स्वतःची जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे लक्षात घ्या. तद तद अर्पिता अखिलाचारिता, तद अर्पित अखिल आचार, माझं सर्व जे काही आचरण आहे, माझं जे काही सर्वस्व आहे ते त्या भगवंताला अर्पण केलेलं आहे. आणि माझं सर्वस्व काय आहे? माझा अहंकार माझं सर्वस्व आहे, बाकी काही माझं सर्वस्व नाही. बाकीच्या सगळ्याला मी माझं म्हणतो पण ते माझं नाही. ते कर्माने मला तात्पुरतं प्राप्त झालेलं आहे आणि भाडे तत्वावरती एवढं लक्षात घ्या. मग ते घर असेल, आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, हे जग असेल, तेवढं कशाला हा देह असेल. जोपर्यंत याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत हा देह आहे. प्रारब्धाच्या पैशावरती आपण या देहाचं भाडं भरतोय. भाडं थकलं की आपल्याला हे देहरूपी घर रिकामं करावंच लागतं, सोडून जावंच लागतं. जिथे नवीन व्यवस्था आहे तिथे पोहोचावं लागतं. पण हे घर सोडून दुसऱ्या घरी जाताना आपल्या बरोबर काय येतं? तर आपल्या बरोबर येतो तो आपला अहंकार. म्हणून अहंकारच आपलं सर्वस्व आहे. ते सर्वस्व ते भगवंताच्या चरणी अर्पण करणं. भगवंताच्या चरणी अर्पण करणं, भगवंताचं माझं नव्हे, हे भगवंताचं आहे माझं नाही हे म्हणणं, म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताला स्थापित करणे. हेच आत्मसंधान आहे, आत्मानुसंधान आहे. मग त्या ठिकाणी सुरुवात ही सगुणातून होते, निर्गुणापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर कृतक कल्पित द्वैतामध्ये त्याचा अंत होतो. तर अशी ही जी भक्ती आहे ती भक्ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्व संतांनी प्रयत्न केले. त्या भगवंताची पूजा अर्चा जेणेकरून अंतःकरणाची शुद्धी होऊन सहज भगवंताची प्राप्ती होईल असे मार्ग लोकांपर्यंत पोहोचवले. आणि ते करत असताना या राजा कुळशेखराने काय केलं? कुळशेखर आळवार त्याने काय केलं? तर त्याचंच वर्णन करणारा पहिला श्लोक आला. घुष्यते यस्य नगरे रंगयात्रा दिने दिने तमहं शिरसा वंदे राजानं कुलशेखरम. ज्याच्या नगरामध्ये भगवान श्रीरंगाची रथयात्रा दररोज निघते आहे, त्या राजा कुळशेखराला किंवा कुलशेखराला माझा नमस्कार असो. पुरी क्षेत्रामध्ये वर्षातनं एकदा रथयात्रा निघते. भगवान आपल्या घरातून बाहेर पडून लोकांना भेटण्यासाठी बाहेर येतात. अशी ती कल्पना आहे, अशी ती व्यवस्था आहे, भगवंतांची इच्छा आहे, ती प्रथा आहे. भगवंत खरंच तिकडे भेटायला येतात. परंतु या राजा कुळशेखराच्या नगरामध्ये अशी रथयात्रा रोज निघत होती. रोज भगवंतांना, माझ्या भक्तांना भेटावं अशी इच्छा होत होती आणि भगवंतांची रथयात्रा निघत होती. असा जो भगवंताचा भक्त असणारा राजा आहे, त्या राजा कुळशेखराला माझा नमस्कार असो. त्या राजाला, त्या ग्रंथकर्त्याला वंदन करून पुढे आता आपल्याला या ग्रंथामध्ये राजाने जे काही रचना केल्यात, जी काही भगवंताची भक्ती गीत गायलेली आहेत, जी श्लोकांची रचना आहे, त्याचा विचार करायचा आहे. परंतु तो पुढील सत्रामध्ये पुढील पाठात करणार आहोत. ओम असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।